सर तुम्हाला काय वाटतंय जे काय निवडणुकी आयोगाने जे काही आता निकाल लावले पक्ष आणि चिन्हाबाबत तुमचं काय म्हणणं आहे याविषयी? बघा, निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला आहे हा अदृश्य शक्ती ज्या आहेत मोदी साहेब आणि मिंदेगड यांच्यामार्फत त्यांनी ज्या पद्धतीने शिवसेनेला संपवण्याचं काम केलं, उद्धव गटाला शिवसेनेतून उद्धव गट आणि मिंदे गट वेगळं केलं, त्याचप्रकारे अजितदादा आणि पवार साहेबांना वेगळं करण्याचं काम हे BJP आणि मिंदे गट हे करत आहे. निवडणूक आयोगाने बाबासाहेबांची घटना ही पायदळी तुडवण्याचं काम केलेलं आहे. खऱ्या अर्थाने जो पक्ष जन्माला घालतो तोच त्या पक्षाचा नेता असतो, हे घटनेमध्ये त्याचा निर्णय आहे. पण यांनी आपली हुकुमशाही दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादाकडे गेला असं हे त्यांनी केलेलं आहे. पण खऱ्या अर्थाने हा जो पक्ष होता हा पवारसाहेबांचा पक्ष आहे. आज ह्या क्षणाला आमची निशाणी ही शरद पवार आहे आणि आमचा पक्षही शरद पवार आहे. सर आता हे काय जे काही झाले निवडणुकी आयोगाचे जे काही आता जे रिझल्ट आले तर तुमचं काय म्हणणं आहे आणि कशासाठी करतोय हे आंदोलन? हा तर जो निकाल आलेला आहे तो अनपेक्षित आहे, परंतु आता या सगळ्याच संस्था ज्या आहेत ज्या सरकारी त्या त्यांच्या बांधून घेतलेल्या आहेत आणि हा निकाल जसा अनपेक्षित होता तशी अगोदर आम्हाला अपेक्षित होता की जे शिवसेनेचं बद्दल झालं तेच राष्ट्रवादीबद्दल पण होण्याची शक्यता होती आणि आम्ही ह्या राष्ट्रवादी म्हणजे आमचे पवारसाहेब ह्या गोष्टीला नक्की सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देणार आहात आणि त्या आव्हानामध्ये आम्ही आमची बाजू भक्कमपणे अगोदरही निवडणूक आयोगाकडे सुद्धा मांडली होती, परंतु आता आम्ही सुप्रीम कोर्टातही मांडू आणि नक्कीच त्यावर जे सुप्रीम कोर्ट त्याच्यावर विचार करेल आणि नक्कीच ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने हा जो आमच्याकडनं जे चिन्ह आणि पक्षाची मालकी काढलेली आहे ती परत रिस्टोअर करण्याचा हुकूम देईल असं आम्हाला वाटतं. कारण ज्या पद्धतीने जर अशा प्रकारे जर एखाद्या पक्ष प्रमुख जो असतो ज्याने आपल्या आयुष्याच्या एवढ्या मोठ्या आयुष्यामध्ये एवढं मोठं काम केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही त्यांनी स्थापन केलेली होती, इथून सर्वश्रुत आहे, सर्वांना माहिती आहे आणि तरीही तो पक्ष काढून घेणं ते चिन्ह काढून घेणं म्हणजे दरोडा घालण्यासारखा प्रकार आहे आणि दरोडेखोर सरकार हे सगळ्या बाबतीमध्ये असाच प्रकार करत आहे. अपोजिशन संपवण्याचा हा प्रयत्न आहे, म्हणजे त्यांना अपोजिशन नाही पाहिजे, पण संविधानामध्ये अपोजिशनचं सुद्धा एक पद असतं आणि प्रत्येक गोष्टीला त्यांचा विरोध त्यांनी दर्शवायचा असतो. पण इथं विरोधकच कमी करायचे, जे विरोधक आहेत त्यांना आपल्यामध्ये घ्यायचे, ईडीसारखा संस्थांना त्यांच्या पाठीशी लावायचं आणि मग त्यांच्यावर 70 करोडचा घोटाळा म्हणून पहिलं त्यांना थोडंसं घाबरवायचं आणि नंतर मग आपल्या पक्षात आल्यावर ते तांदळासारखे स्वच्छ झाले असे भासवायचं, त्यांना मुख्यमंत्री बनवायचं, उपमुख्यमंत्री बनवायचं. तर हा जो प्रकार चाललेला आहे तो सुज्ञ जनता ही बघते आहे आणि कधी ना कधी येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्याचा ते नक्कीच विचार करतील आणि जर हे इलेक्शन बॅलेट पेपरवर झालंच तर नक्की त्याचा जो रिझल्ट असेल तो सर्वांना माहिती पडेल की BJP आणि जे काही तिकडे गेलेले जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये काय त्याचा रिझल्ट येणार आहे तर सर्वांना माहितीच पडणार आहे. तरी माझं एवढंच म्हणणं आहे की राष्ट्रवादी पक्षाबरोबर राहणारे आमचे सर्वच पदाधिकारी आहेत जे आमचे. मला असं वाटतंय का सर जे निवडणुकी आयोगाने जे काही रिझल्ट वगैरे आणले मला असं वाटतंय की ह्या लोकांनी कोणाची बाजू वगैरे नाही घेतलाय असं काहीतरी? बाजू म्हणजे त्यांनी चांगल्या प्रकारे तो निर्णयच दिलेला नाही. जे विकले गेलेले आहेत ते सर्व जे संस्था आहेत, आयोग आहे, निवडणूक आयोग आहे आणि तो विचार केलेला नाही. आमच्याबरोबर आता आमचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे ते आपल्याला सविस्तर माहिती देतील.
आज तुमच्या पक्षाचं चिन्ह आणि तुमचा पक्ष हा अजित पवार यांच्या नावावर झाला. ज्या पक्षाचं तुम्ही काम करता, ज्या पक्षामध्ये तुम्ही किती वर्ष 3 वर्ष झाले काम करतात, पण हा पक्ष आता तुमचा राहिला नाही, तो अजित पवार गटांकडे गेला. आता पक्ष नाव आमचं नाही आणि पक्ष चिन्ह आमचं नाही, पण आम्हाला अभिमान आहे की चिन्ह गेलं, नाव गेलं, तरी पण बाप हे आपल्या सोबत आहे. आणि आज जे गेले त्यांनी काय गववलं आहे, तर त्यांनी ते बाप म्हणजे आमचे नेते शरदचंद्रजी पवार हे साहेबांचं नाव ते आज त्यांनी गववलं आहे आणि आजपासून ते नाव ते वापरू शकत नाही. आणि आम्हाला अभिमान आहे की बाप आमच्यासोबत आहे आणि हे बापाचं नाव जे आमच्यासोबत आहे तर एक नाही, असे 1001 पक्ष आम्ही महाराष्ट्र काय इंडिया काय कुठे पण उभं करू शकतो. तुमच्या वैयक्तिक भावना काय असतात? त्या पक्षासाठी तुम्ही काम करता, तो पक्ष आता आपला नाही. नाव गेलं आहे, पक्ष तर आपलंच आहे, कार्यकर्ता आपले आहे, नेते पण आपले आहे. मला तर मी माझी पर्सनल सांगू तर आय एम व्हेरी हॅपी कि जो चोर थे वो चले गए और दिस इज अ फिल्टर. एक फिल्टर आहे. हे आमचं जे पाणी होतं ज्यामध्ये डाग, मोदी साहेबांनी बोललं होतं ना की राष्ट्रवादीमध्ये आता असे नेते जे स्कॅमस्टर्स आहे, तर ते मोदी साहेब स्कॅमस्टर घेऊन गेले आणि आमच्याकडे जे राहिलेले ते स्वच्छ, बेदागी आणि काम करणारे लोकांचे, जनताचे मनाचे नेते आहे. यांचा आम्हाला अभिमान आहे. आता पुढची स्टेप काय असणार तुमची? आता पुढची स्टेप पवारसाहेबांचा निर्णय येणार आहे, ते सुप्रीम कोर्टमध्ये पण जाणार आहे आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह जे पवारसाहेबांनी आम्हाला नाव दिलं, आम्हाला चिन्ह दिलं, तर आम्हाला ते चिन्ह मान्य आहे. आणि ते नाव ते चिन्ह महाराष्ट्रामध्ये नाही, पुरं भारत देशमध्ये आम्ही घेऊन फिरणार आहे. आणि हे 2024मध्ये हे जे लोकशाहीची हत्या हे मोदी शाहने केली आहे, त्याचा परिणाम पवारसाहेब यांना या इलेक्शनमध्ये देऊ अशी आमची अपेक्षा.